राम 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 श्री राम 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 जय जय राम 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 श्री राम 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 श्री राम 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 जय जय राम 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 श्री राम 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 जय जय राम 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 श्री राम 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 जय जय राम 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 श्री राम 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 जय जय राम 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 श्री राम 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 जय जय राम श्री ज्ञानदेव तुकाराम की जय चंद्र भगवान की जय भाई सब संतन की अपने अपने माता पिता की जय अपने गुरु महाराज की जय मी पुढं म्हणून तुम्ही मागं म्हणा सदा सर्वदा योग तुझा घडावा सर्वदा योग तुझा घडावा सदा सर्वदा योग तुझा घडावा सदा सर्वदा योग तुझा घडावा हे कारणी देह माता पडावा कारणी देह माता पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता उपेक्षू नको गुणवंता नायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ आज या ठिकाणी एक शुभ क्षण असा प्राप्त झालेला आहे आपल्याला अयोध्येला आता जाणं होणार नाही सगळ्याचं होऊ शकत आहे अयोध्येतही आज खूप मोठा उत्सव आता रामनवमीचा सुरू आहे आणि तोच उत्सव आज आदरणीय श्री वकील साहेब आणि त्यांच्या सहकारी बंधू भगिनीच्या कृपा प्रसादाने आपल्याला इथं पाहायला भेटतो मला आता आल्यालाच वाटलं अयोध्येतच आहे आपण इतका जोरदार उत्सव अगदी मस्त तन्मयतेनं माय बहिणी सगळ्या आनंदी सगळे भजन म्हणणारे वगैरे सगळे प्रसन्न दिसले मला याच्यापेक्षा आणखी सोहळा कोणता असणार अयोध्येचा खरं म्हणजे रघुनाथाच्या कृपेनंच आपण इथपर्यंत आलो रघुनाथानंच आपल्याला जननीचे ठरी सांभाळले आहे जगाचा मायबाप आहे तुमच्या आमच्या कल्याणाकरता प्रकट झालेलं हे निर्गुण निर्विकार तत्व हे सगुण साकार रूपानं अयोध्येत प्रकट झालेलं आहे आणि जगाच्या कल्याणाकरता ते प्रकट झालेलं आहे दुष्टांचा क्षय आणि भक्तांचा महिमा वाढवण्याकरता ते प्रकट झालेलं तत्व आहे अयोध्येमध्ये तयार झालं रामराया प्रकट होण्याचं निमित्त कारण असं आहे की सुशर्मा नावाचा एक विद्वान पंडित रोज विद्वान पंडित ब्राह्मण तो रोज देवाची पूजा करायचा विष्णू भगवंताच्या मंदिरात जायचा रोज पूजा करायचा पण एके दिवशी पूजाला तो मंदिरात प्रवेश करीत नाही तोच एक तिथं मायबाई आली आणि ते पडली एकदम आणि गतप्राण झाली वाईट वाटलं त्या पंडिताला त्याने भगवान विष्णूला प्रार्थना केली हे झालं कसं माझ्याकडून काय चुकलं आकाशवाणी झाली म्हणजे तू केलेलं पुण्य जर इथं देत असेल गेला तर ही जिवंत होईल काय आणि माझं सगळं पुण्य मी अर्पण करतो देवा तुला एक प्रकट झाली ती मूर्ती देवी आणि तेच पुढे शर्मा नामक पंडित विद्वान
आणि ती देवी माय दशरथ आणि कौशल्याच्या रूपानं प्रगट झालेली आहे. दशरथ राजाच्या आणि तो जो होता शर्माजी, शर्मा म्हणजे तिकडं त्याच्यामध्ये शर्मा म्हणलं की ब्राह्मण, त्याला उपाधी दिली. शर्मा म्हणलं की काय आलं, वर्मा म्हणलं की पाटील, असं ते व्यवस्थापक. तोच पुढे दशरथ आणि कौशल्याच्या रूपाने अयोध्येमध्ये ते पुढे प्रगट झाले. अशी ती एक कथा आहे. त्यांच्या पोटी प्रगट होणारं जे दैवत आहे ते सगळ्या जगाचा जनाधार आहे, विश्वाचा विश्वाधार आहे. पण महत् पुण्याईनं दशरथाकडेच का आले राम? दशरथ हे एक उपलक्षण आहे. जिथं दशरथ 10 इंद्रिय जिथे परमेश्वराच्या ठिकाणी रथ आहे तिथं राम आहेत. प्रगट व्हायची गरज नाही, तिथे रामचंद्र प्रभू आहेत. दशरथ 10 इंद्रिय देवाच्या ठिकाणी ज्याचे रथ आहे तो कोण आहे? तिथंच राम आहे. साधी गोष्ट आहे ना. तिथे कोण प्रगट होतो? राम प्रगट होतो. आणि ते राम म्हणजे आदर्श राम, त्यांनी जगाला धडा दाखवून दिला. मुलगा कसा असावा तर राम प्रभू सारखा, बंधू कसा असावा तर राम प्रभू सारखा, पती कसा असावा तर राम प्रभू सारखा. इतकंच काय, पण राजा कसा असावं? रामासारखा राजा असावा. जग नाव ठेवतो ना पत्नीला, परीक्षा घ्यायला लावली, त्याच्यातून ती दिव्य रूपानं प्रगट झाली. माझं तुझं याला लपवायचं, तिथं वशीला अजिबात नाही, असा राजा असावा. हे रामचंद्र प्रभूच्या रामायणातून शिकण्यासारखं आहे. रामासारखा बंधू, रामासारखा पती, रामासारखा आदर्श राजा. म्हणून रामाचं चरित्र सगळंच अनुकरणीय आहे. कृष्णाचं चरित्र उच्चारणीय आहे, ते उच्चार करायचं आणि हे अनुकरण करायचं, असं हे रामरायाचं चरित्र हे रामायणामध्ये आहे. त्या रामायणाचा कथा भागाला आज आपण प्रारंभ करू. रघुवंशामध्ये परमात्मा प्रगट होता. रघु म्हणजे सूर्य, सूर्याच्या वंशामध्ये परमात्मा, त्याला भास्कर सुद्धा नाव आहे. दशरथानं सगळ्यांना प्रार्थना केली होती की भास्करा, म्हणजे हे सूर्या, वनवासाला राम चालले तू तापू नको बाबा, माझ्या रामाला त्रास होईल, तापू नको रे तू भास्करा. राम म्हणजे काय? राम म्हणजे सगळ्या प्राणाचं प्राण. आजही लोक एकमेकाला भेटले, काय घेतलं रे? नाही घेतलं. कशाला घेतलं? त्याच्यात काही राम. पूर्वी लोक एकमेकाला भेटले की राम राम. घरातही गेले की बैठकीत या बसा लिहिलेला असत, दरवाजावर शुभ आणि लाभ लिहिलेला असायचं, शुभ लाभ. आता कुत्र्यापासून सावध राहा, हे डॉग कल्चर चालू कुणीकडे. आपण आपला दरवाजा तर सगळ्या करता मोकळा असतो. ज्याला अशी नजर आहे त्याचा दरवाजा सगळ्या करताच मोकळा आहे. त्याच्या दृष्टीत कोणी शत्रू नाही तर मित्र, त्याला सारखं आहे. सुखदुःखी समे लाभा लाभो जायचो, कारण त्याची अधिष्ठानाची नजर आहे. आणि संध्याकाळी तर दरवाजा आपला बंद नसायलाच पाहिजे, कारण संध्याकाळी लक्ष्मी नारायण करत असतात. परवाला एक साहेब भेटले, संध्याकाळी आज घरी कोण नव्हतं, दरवाजा बंद करून जावं लागतो. आणि कशाला म्हणून सिनेमा चांगला लागला, चांगला कुठे सिनेमा, बरं बाकीच्या करता कर म्हणून तिन्ही शोभा तो आम्ही, दरवाजा बंद. देव येत असतो, कोणत्या रूपानं देव प्रवेश करेल काही सांगता येत, म्हणून उघडा पाहिजे. अरे बाहेरचा दरवाजा तर उघडाच पाहिजे, पण भक्तिभावानं आपला हा दरवाजा उघडा पाहिजे. म्हणजे त्याच्यात परमात्मा येत असतो का आहे हे स्पष्ट होत असतं. म्हणजे मन मोकळं पाहिजे असा त्याचा लागल्याने काय आहे अर्थ आहे. सरळ मनाचा माणूस गाठाळ चालणार, तिथं राम आहे. जिथं शुद्ध चित्त आहे तिथं राम आहे. असा असणारे रामचंद्र प्रभू. आणि पुढच्या अवतारात जे दशरथ राजा प्रगट झाले रघुवंशामध्ये, तो मोठा राजा, धार्मिक, न्यायानं वागणारा, सगळ्या प्रजेवर सगळं प्रेम करणारा असा दशरथ राजा.
परंतु पुत्र संतान नाही. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वदुर्भाग्य कल्पते. बरेचसे काही यज्ञ केले होते, राजसूय यज्ञ वगैरे सगळं केला, तरी पण तळमळ थांबली नाही. मुलगा नाही, काय करायचं. वशिष्ठ ऋषीने सांगितलं, राजा पुत्र कामेष्टी नामक यज्ञ कर. कोणता यज्ञ? पुत्र कामेष्टी नामक तू यज्ञ कर, म्हणजे तुला पुत्र प्राप्ती होईल. वशिष्ठ ऋषीच्या सांगण्यावरून पुत्र कामेष्टी नामक यज्ञ केलेला आहे. त्याच्यातून एक देवता निघालेली आहे आणि ती देवता म्हणते, राजा हे प्रसाद. दशरथा घे है पाय सदा, दशरथा घे है पाय सदा, दशरथा घे पाय सदा, दशरथा घे पाय सदा, दशरथा सदा, दशरथा घे है पाय सदा, दशरथा घे पाय सदा, दशरथा घे पाय सदा. तुझ्या स्तव मी प्रगट झाले, तुझ्या स्तव मी प्रगट झाले, घे हे पाय सदा, दशरथा घे हे पाय सदा, दशरथा घे हे पाय सदा, दशरथा घे पाय सदा, दशरथा घे पाय सदा. या यज्ञातून एक देवता प्रगट झाली आणि ती राजा दशरथाला म्हणते, हा प्रसाद तुझं परम भाग्य आहे राजा. राजा हा प्रसाद घे, तिन्ही राण्यांना दे. तो मोठं भाग्य आहे, परम भाग्य आहे. कारण देव पित्याचा भेटणार तुला सन्मान. देवाचे वडील म्हणून घेण्याचा तुला काय मिळेल? सन्मान मिळणार आहे. तो प्रसाद घेऊन आलेले कौशल्या मातेला दिला. कौशल्या मातेनं अत्यादरानं तो प्रसाद घेतला, नमस्कार केला. सुमित्रे नाही तसंच. काही जी होती, काही मातेला थोडा रूपाचा अभिमान आणि आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे ती पत्नी तर होतीच होती, पण दशरथ राजाची पिये पण होती, सल्लागार. वेळोवेळी सल्ला द्यायची, राजकारणात सल्ला द्यायची, युद्धाच्या प्रसंगी सल्ला द्यायची, जेव्हा तेव्हा काम पडेल तेव्हा सल्ला द्यायची. एकदा रथ मोडला असता तिने सावरला तो. दशरथानं सांगितलं, तुला काय मागायचं माग, आणि मी 2 वर मागून घेईन, वेळ आली तर. मला वाटतं आज नाही ती वेळ, पुढे येणार आहे. वेळ आली तर मी मागून घेणार आहे. विद्वान होती. राजा म्हणतात, महान ऋषीमुनीने दिलेला हा प्रसाद आहे आपल्याला, की घे तू, सेवन कर, प्राशन कर. प्रसाद तर हातात असताना तिथे गप्पा मारित आला, हातात आला की माझ्याकडून जळूनच पडला. इतकं जळून साठवण्यात आलं. हो, प्रसाद ताबडतोब सेवन करीत. आता हिनं प्रसाद घ्यायचं तर बसली बोलत तिकडे गप्पा, असं तसं, तुम्हाला मी दिसते का, मी ती आवडते नाही का, त्यात धार आली आणि पिंड घारीने झडपिला, 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 पिंड घारीने झडपिला.
घेऊन गेलेली आता कैकई मातेला प्रसाद राहिला कैकई मातेला प्रसाद कौशल्या माता आणि सुमित्रा माता दोघी जणींनी असा विचार केला की ती आपली बहीणच आहे धाकटी सवती मत्सर नव्हता अजिबात रामाच्या घराण्यात असा मत्सर कोणताच नव्हता त्यांना मला वाटतं हा भंग सांगायची गरजच नसेल तेच आपल्याला सांगतात गवना ही भूताचा हो तिथं सवती मत्सर नव्हता त्या दोघी जणीने असा विचार केला ती आपली बहीणच आहे आपण आपला अर्धा अर्धा भाग केला आपल्यातला अर्धा अर्धा प्रसाद केला कैकई मातेला तो प्रसाद देण्यात आला सेवन केला त्यांनी तो प्रसाद प्रसादाचा परिणाम असा झाला की आता 4 देव 4 वेद या रूपानं दशरथाच्या अंगणात ते खेळणार आहे दशरथ राजाच्या त्याचा असा परिणाम झाला की चैत्र महिना आहे चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी कोणता महिना आहे चैत्र महिना आहे तिथी कोणती आहे चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी नवमी तिथी आहे वारा उष्ण आहे चैत्र महिन्यात वारा कसा असतो उष्ण आहे त्याच्या सुगंधित फुलं जे आहेत त्याचा वास येऊ लागला गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती वात म्हणजे कंदिलाची समईची नाही बरं का वात म्हणजे वारा सुगंधित काय होऊ लागला गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती अयोध्या नगरीतील माय बहिणी एकमेकीला विचारू लागल्या आज सूर्य बराच वेळ झाला तर तुझं थांबला आज सूर्य का थांबला चंद्रही पाठीमागून आला चंद्र मनात म्हणतो की हा बाजूला गेल्याशिवाय मला ड्युटीवर हजर होता येत नाही तर सूर्यनारायण गेल्यानंतर अस्तमान झाल्यावर कोण येत असतो हा का बाजूला होईना प्रभूनच त्याला प्रेरणा दिली म्हणे काळजी करू नको हा माझा अवतार सूर्यवंशात आहे पण पुढचा माझा अवतार तुझ्या वंशात राहील कृष्ण आणि आज मी तुला तुझं नाव देतो श्री रामचंद्र आपल्या नावापुढे कोणाचं नाव दिलं चंद्राचं नाव दिलं रामचंद्र प्रभू श्री रामचंद्र भगवान तू चिंता करू नको म्हणे लगेचच मी पुढचा अवतार येईल आणि त्याच्यात कृष्णचंद्र म्हणून मी राहील या अवतारात त्या माय बहिणी विचार करू लागल्या चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी नवमी तिथी आहे गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती गंधयुक्त तरीही वात उष्ण हे उष्ण म्हणजे उष्णता उष्ण हे किती 2 प्रहरी म्हणजे 12च्या टायमाला 2 प्रहरी काग शिरी सूर्य थांबला राम जन्मला गे राम जन्मला हे राम जन्मला गे राम जन्मला ओ राम जन्मला गे राम जन्मला हे राम जन्मला गे राम जन्मला
सखे राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला सखे राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला सखे राम जन्मला ओ राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला सखे राम जन्मला रामचंद्र भगवान की जय जगाचा मायबाप, सर्वाधार, सगळ्या जगाचा अधिष्ठान, निर्गुण निराकार असून सगुण साकार झाला. स्वीकार केला आकाराचा. आकार का किया स्वीकार, आकाराचा काय केला? आकार धारण केला. प्रभूला आकार आहे का धारण केला? या शर्टाचा आकार म्हणजे तुम्ही का स्वीकार केला तुम्ही? हे तुम्ही नाही, इतकं शरीरही मी नाही. तुम्ही कशाला मी समजता? शरीर आहे का तुम्ही? चिंतन करणाऱ्याच्या लक्षात होते शरीर आहे का? पण हे कधी कळत रामाची कृपा झाली तेव्हा. भगवान रामचंद्राची कृपा वानरावर झाली. कोणावर? वानरावर कृपा झाली. वानर अंजनी पुत्र हनुमंतराया वानर. मला एकानं विचारलं, रामचंद्र प्रभूची जी आहे त्या वानरावर कृपा झाली. मला असं संतगट नको वाटत. वा रे वा, वा रे वा नर, वा वाला कल्प विराम, वा. अरे जे राम भक्त आहेत ते खरे वा रे वा नर. जन्माला येऊन ते खरेच नर आहेत. नराचा आकार असतं म्हणजे नर नाही. खरेच नर जर कोण असतील तर वा वा नर. हो, नर नील जांबुवंत हे कोण आहेत? आमच्या सारखंच आम्ही जर समजा माकड म्हणून घेतो आम्हाला, तर आम्हाला लोक पाया पडतात. आमच्या रामाचे माकड, रामाचे बंधन. एकदा अयोध्येत आम्ही गेलो. तिथे गेल्यानंतर ते यादवजीनं, मी रांगेत राहिलो देवीप्रमाणे आपलं दर्शनाला बाललालाच्या रांगेत उभा राहिलो. ते यादवजीला कोणी सांगितले की हा केंद्रीय सदस्य. ते यादवजी माझ्याजवळ आले. क्या है कि क्या काम दर्शन करने आया, मेरा नंबर हो जाएगा ना. बारी मध्ये तिथे गेलं तर आपला नंबर कोणा मागत. वैसा नाही बोले की आप आओ. त्यांनी आम्हाला VIP लोक जिथं बसतात तिथं ते रामलालाचे ते बालराम होते ना पहिले, छताखाली देऊन बसवला. मी बसलो. बसल्यानंतर सगळं झाल्यानंतर मला आरतीला बोलावलं. तिथं जे अधिकारी असतात ना, क्लास 1 क्लास 2 मंत्री संत्री VIP, त्यांच्या हातानं काय होती तिथं आरती होती. त्या दिवशी माझ्या हातानं आरती होती. मला तुम्हाला काही प्रौढीवा सांगायचं नाही, अभिमान झाली. ती आरती झाल्यानंतर मला तिथे एक दिदी आली. पुन्हा येऊन बसले होते. दिदी मला म्हणाली, VIP आहे त्याची. तिला म्हटलं वेळ जवळ आपला दोस्त समजा. मैं बोला दीदी मैं VIP तो नहीं, एक अनपढ़ आदमी है. महाराष्ट्र के अंदर एक जालना जिला है, इसके एक 8 किलोमीटर दूरी पे मेरा ये एक टेकरी है. वहाँ पे मेरी झोपड़ी है. और वो मेरा वहाँ पे मेरे को बड़ा अच्छा आनंद लगता है करके मैंने उसको आनंद व्यक्त किया. नहीं वो तो सही है, लेकिन तुम जिसको भी होंगे बोले VIP नहीं थी. मैं एक राम जी को जुड़े हुआ बंदर है. बोले उन्होंने कैसा बोलाया तुम्हारे को? बोला बोला ना मैं तुम्हारे को कि मैं एक राम जी को जुड़े हुआ बंदर है. ये उनके ख्याल में आया, समझ में आया. उन्होंने मुझे बोला ये बंदर आ अंदर, तो मैं दौड़ते दौड़ते आया. बस मेरे पास इतना ही सर्टिफिकेट है. दिस इज सर्टिफिकेट दैट बंदर. म्हणजे मी रामजीचा बंदर आहे, रामजीचा कुत्रा आहे. अरे मूर्खाचा मालक झाल्यापेक्षा रामजीचं देवाचा कुत्रा होत जाव. रामजी म्हणजे देव, देवाचा कुत्रा होत जाव. देवाच्या द्वारापुढे लहान होत जाव. म्हणीत जा उलट देवाला लहानपण देगा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा.
मुंगी साखरे गारवा मुंगी साखरे गारवा ऐरावत रत्न थोडा ऐरावत रत्न थोडा रामरायाला म्हणायचं तेव्हा आम्हाला लहानपण ते नदीच्या काठाला असणारे ताट ताट झाडं उभे असतात. पूर आला की झाडं वाहून झाली त्यांना वाळ असं एक महापुरे झाडे जाते तिथे नव्हाडे राहते ते नव्हाडे राहते इथे नव्हाडे राहते महापुरे झाडे जाते रे रवारे राहते ते रवारे राहते ते रवारे राहते महापुरे झाडे जाती तेथे नव्हाडे राहते तेथे नव्हाडे राहती तेथे नव्हाडे राहते महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती तेथे लव्हाळे राहती तेथे लव्हाळे राहती महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचत ताट झाडे न वाचत म्हणून ताटपणानं सुरी विनागर नम्र झाला पुता त्याने तुझे नम्रता असत स्तुती बनवून नाही मला जोगड्याला कामाला लावलं 2 पैसे भेटते म्हणून वर्णन करीत नाही. पण परवाला मला काही वकील मंडळी भेटले ते म्हणे खरंच आमच्या धन्य वकील जर कोण असेल तर सुनते वकील साहेब आम्हाला एक पैसा असा खर्चा वाटत नाही घ्यावं वाटत लोक त्याच्या जो काही असो म्हणे काय केलं म्हणे किती गावात मोठं मंदिर बांधलं किती त्याचे गुणवर्णन करावं किती आनंद आहे नाही तर आम्हाला म्हणे खरंच सांगतो एक पैसा असा खर्च करावा वाटत नाही. मला वाटतं शिंदे साहेबांमुळे काही वकील वारकरी व्हायचे मागे दिसत वैष्णव रामप्रभूचे भक्त हो आणि वकील जर वैष्णव जर झाला कोण तो कोर्टातलेच वकील नाही करणार ते जगाची वकिली करील आणि जगाला मुक्त करील असेच आमचे वकील साहेब होते ते कोण ज्यांनी जगाला ज्ञानदान केलं ते म्हणजे दादा त्या काळातले वकील होते लोकमान्य टिळकाच्या काळात विनायक नाम विस्तृतम ईशान चरण सान्निध्यात जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातम ज्ञानदानपरायणम विनायकं वन्दे भवन्ति म्हणजे हे तुम्हाला साध्या याच्यातूनच काही गुन्हा तुमचा न घडता जर अटक झालं तर ते सोडवितील यात नवल नाही पण तुम्हाला भवबंधनातून सोडवितील अशा तऱ्हेचे वकील जर जगात झाले पाहायचं कामच किती संत भेटतील आम्हाला वकिलानं वारकरी व्हावं डॉक्टरानं वारकरी व्हावं बॅरिस्टरनं वारकरी व्हावं मी तर म्हणतो या मंत्र्या संत्र्यानं माळी घालून 1 महिना माऊलीच्या सोहळ्यात येत जाव मला एकानं विचारलं गेल्यानं काय होईल म्हणलं तुम्ही लाडू खाताल शेण खाणार नाही दगड खाणार नाही माती खाणार नाही सडका खाणार नाही ना काय म्हणजे सडका खात्यात का ते मला काय माहिती पण काही लोक म्हणतात या सडकेतले सगळं आणलं यानं सडक खाल्ली हो आणि एकदा खायची सवय लागेल तर काय खाईत काही सांगता येत नाही एकदा एकाग्रस्तानं अशीच अफरातफर केली त्याला सरकारी घोडे असतात ना तबेल्यातले त्याची जी लीद पडती ना तिची जी हराशी होती त्या हराशीवर त्याला नेमलं जी हराशी होईल ती सरकारच्या याच्यात तो जमा पगार होता त्याला त्यानं त्याच्यातही टप्पा लागली जिकडे तिकडे चर्चा झाली अमुक अमुक अधिकाऱ्यानं लीद खाल्ली घोड्याची काय खाल्ली त्यानं लीद खाल्ली माणसानं 2 दिवस जगात राहायचं चांगलं खात जाव चांगलं बोलत जाव पिढ्या काड्या नाहीच पीत जाऊ खरं म्हणजे तुमच्यात तर नाहीच तसं कोणी
पण असं तर ते शरीराला जे अनावश्यक आहे ते सोडून द्यायला पाहिजे. त्याची काही गरज काही खात जाऊ नये. गायी पळाव चांगल्या, गावरान गाई पाहिजे. गाय ही आपली माय आहे. गायीच्या अंगावर जर हात फिरवला तर बीपी संतुलित राहते. हे वैज्ञानिकाने शोध लावला साहेबांना. बीपी कशी राहते? संतुलित राहते. आणि जर द्वारापुढे तुळस असेल, विषारी जंतू जे आहेत बरेच उंच फूट ओढतात ते, पण खाली येऊ शकतात. जयाच्या द्वारी असेल तुळशी तर विज्ञानावर होईल कळस. ज्याच्या द्वारा पुढे असेल तुळस तर विज्ञानावर होईल. म्हणून प्रत्येक हिंदू धर्माच्या दारापुढे काय पाहिजे? तुळस पाहिजे. सडा संमार्जन गोमूत्रा करता एक गोमाता तरी सांभाळायला पाहिजे. एक परवाला भेटलं, तुम्ही सांगता म्हणे महाराज, त्याला सांगण्यानं जमत ते अंमलात आणायला पाहिजे. गोमाता सांभाळायला पाहिजे. काही काय असे म्हणतात काही सासू माय सांभाळत नाही ना माय काय. अरे माईला सांभाळ बापा, आईला सांभाळ. रामरायापा काय अवतारी पुरुष, आईची सेवा, वडिलांची सेवा. अरे सावत्र आईवर पूर्ण प्रेम करणारा जगाच्या इतिहासात कोण असेल तर आमचे रामप्रभू. 14 वर्षे वनवासाला पाठवायला निमित्त कोण झालं? नाही, तिचा काही हेतू असेल चांगल्या ती पाठवत, ती चांगलंच करती. माझी आई आहे, तिलाही साष्टांग नमस्कार करणारे जर कोण असतील तर रामप्रभू आहे. तिचा काही हेतू असेल, नळ नीळ जांबुवंत यांचाही देखील उद्धार व्हाव. जंगलातल्या पशुपक्ष्याचाही उद्धार व्हाव. जंगलातले जे आदिवासी लोक पडलेले आहेत त्यांच्याकडे कधी जाणार कोण, त्यांचाही उद्धार व्हावा. आणि त्यांचा उद्धार करता करता जगाला त्रास देणारा जो दशानन आहे त्याचाही उद्धार व्हावा. म्हणजे त्याला ठार करणं म्हणजे त्याचं काय? ही प्रभूची कृपा आहे. आपल्याला जन्माला घातलं ही रामाची कृपा. आपल्याला लहानचं मोठं करणं ही रामाची कृपा. आणि आपलं शरीर त्याच्यात लीन करून घेणं ही सुद्धा कृपा. सगळं म्हणायचं ही कृपा आहे. जन्म देणं ही कृपा. आतापर्यंत ठेवलं ही कृपा. आणि त्याच्या इच्छेनुसार तो घेऊन जातो ही पण अशी कृपा हो वाटते का? अवघड चालू झालं. पण सगळीच त्याची लीला आहे. जन्म त्याची लीला, मोठं करणं त्याची उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणतात त्याला. उत्पत्ती करणं त्याची लीला, व्यवस्थित ठेवणं त्याची लीला, आणि नष्ट करणं लीला. जसं शेतकरी माल पेरतो ही त्याची लीला, हे उगून आल्यानंतर संवर्धन करतो ही त्याची लीला, आणि सोंगणीला आला तर सोंगितो ही त्याची लीला आहे. मग जन्माला घातलं तर मंगल आहे, लहानचं मोठं केलं तर मंगल आहे. आणि मृत्यू अमंगल आहे का? काय म्हणा मृत्यूला? मंगल म्हणावं का अमंगल? मृत्यू कसा वाटतो आपल्याला? अरे मृत्यू म्हणूनच बरं आहे. घरात 2 भाऊ सोयीनं राहत नाही, एकमेकाकडे घुऱ्याला सारखे पाहतील. बाप लेखाकडे सोयीनं पाहत नाही. आता एक विचार करा. आता एक जण आपण कोणीतरी धरा, मी धरा, तुम्ही धरा. एक जण तो, त्याचे वडील, वडिलाचे अशी उतरंड लावा. आता त्याचे लेकरं बाळ काय आपल्याला काय कळतं किती होते काय. पुन्हा आपले 4-5 भाऊ, त्याचे लेकरं बाळ. इतके जर घरात असले तर सोयीन राहतील तो. जे चाललं ते बरोबर आहे का नाही? येणं जाणं, ही ट्रिप गेली की ही गेली की ही ट्रिप. कोई काले गया, कोई आज गया, कोई जावन हार. कोणी काल गेला, कोणी आज चालला, कोणी तयारीतच आहे. आपण मोघम आहे. आपल्याला वाटतं जायचंच नाही. आपण मोघम नाही, आपल्यालाही सुद्धा जायचं. गाडीच पहिली गेली, दुसरी गेली, आपल्याकरता पुन्हा गाडीच्या ट्रिपा हो आपल्याला घेऊन जाणार. घेऊन जायच्या आधी आले कशा करता? तो बाजार केला का नाही? तो बाजार म्हणजे रामाला आपलं करून घेणं. रामच खरा आपला पाहुणा आहे, मायबाप आहे. तू माझा यजमान राम, यजमान
जननी जठरी रक्षिये देवा जननी जठरी रक्षिये देवा ओ सुरी पंचही प्राण रामा ओ माना रामा तो मादाय रामा तो समग्र जगाला आनंद देणारा, समग्र जगाला सगळ्या जगाचा मायबाप आहे हे कळवून देणारा असा असणारा परमात्मा बालरूपात गोकुळामध्ये आपल्या अयोध्येत प्रगट झाला. तिकडं तिकडं आनंदी आनंद आहे. सगळे लोक आनंदानं दशरथ राजाकडं, कौशल्या माताकडं, सगळ्याला धन्यवाद धन्यवाद, अभिनंदन अभिनंदन. या अवधपुरीच्या भाषेत सांगायचं म्हणजे अयोध्या बाजत आज बधाई, अयोध्या अयोध्या बाजत आज बधाई, अयोध्या बाजत आज बधाई, कौसल्या माता कौशल्या राम रतना निधी अयोध्या बाजत आज बधाई, 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 अयोध्या बाजत आज बधाई. दशरथ राजाच्या घरी गर्दी झाली खूपच. रामराया प्रगट झाले, माता भगिनी सगळ्या एकत्रित आलेल्या आहेत. वीर भई दशरथ के अंगन, 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 राम रतना निधि अयोध्या बाजत आज बधाई, 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 अयोध्या बाजत आज बधाई. अयोध्या बाजत आज, इकडे तिकडे बधाई हो अभिनंदन अभिनंदन.
अभिनंदन साहेब, तुमचंही रामायण लावलं. सगळ्या वीर कल्याण वासियांचं अभिनंदन, धन्यवाद आहे. तुमच्यामुळे या जोगड्याला तरी चिंतनाला वेळ सापडला. अभिवादन, धन्यवाद. भाग्यवान आहे करेगा हे वीर कल्याण, भाग्यवान खऱ्या अर्थानं वीर आहे. तुका म्हणे भूमंडळी नामी. हो हो, वैष्णवांचं नगर म्हणायला काही हरकत नाही या गावाला आता. म्हणे काही तर अजून माळकरीने होतील ना हळूहळू. हो, वैष्णवाचं नगर आहे, रामाची नगरी झालेलं हे गाव. काय भाग्य आपलं. बधाई हो, बधाई हो. दशरथ राजा आपको बधाई. कौशल्या माता, सुमित्रा माता, सगळ्याला काय कैकई माता, सगळ्या आनंदित झालेल्या आहे. आता हे 4 मुलं एकमेकामागं रांगायचे. रांगता रांगता थोडं बोलायला लागले, चालायला लागले. त्यांना खाऊ जर दिला रामचंद्र प्रभू पुढे, ते खात नव्हतं. कोणी म्हणायचं आहे कौशल्य, रामा घेणारे खाऊ. सीता आपल्या कैकई माता, सुमित्रा माता, अरे रामा घे ना खाऊन. नाही, मी नाही खाणार, माझे खाऊ राहिले. कसं कसं? हा, इकडं तर आपणच हडप करून टाकू, तुम्ही नाही वर तशी. ते रामाची गोष्टच आहे. राम म्हणतो नाही, माझ्या भावाला आधी नंतर मी. त्यांच्याबरोबर खेळ खेळत असताना रामराया त्यांना वाईट वाटू नये. रामराया कुशल होते, आता जगाचा मायबाप असतो. तर रामराया खेळ खेळत असताना डाव आपल्यावर घेत होते. ते उड्या मारायचे, हा राम हारला, राम हारला, आम्ही जिंकलो. मोठ्या माणसाचं हे काम असलं. लहान पोरात बसायचं असं असं. मग मी मोठा आहे की नाही, तू मोठा आहे, हो बा तू राजा आहे, असं बघितलं त्याला बरं वाटतं कोणाला. हो, त्या लेकराला जर तुम्ही असं झटकून लावलं तर ते पुन्हा जवळ येणार नाही. रामरायानं असं शिकवलं आपल्याला. मोठ्या माणसानं लहान मुलाशी कसं वागावं, कोणाशी कसं वागावं, पत्नीशी कसं वागावं, भावाशी कसं वागावं, आईशी कसं, हे रामायण आहे. रामायणात असा आदर्श आहे, कुठं कसं वागावं, काय कसं वागत जाऊ हे कळत जाऊ. लहान पोराशी लहान पोरासारखं. हो, म्हणून योग्याची उपमा देताना बालाची उपमा दिली. बालवत क्रीडते योगी. योग म्हणजे मिलन, ज्याला खरंच देवाचं मिलन झालं असा योगी. लहान लेकरात गेलं तर लहान लेकरासारखं, मोठ्या माणसात गेलं तर मोठ्या माणसात, दुःखी माणसात गेला तर दुःखी. आणि जसा येईल तसं क्रमशः त्याला उपदेश करणारा असतो. पामराला विषयात तर त्याचं करायचं. पामराचं रूपांतर कशात? विषयीचं रूपांतर मुमुक्षू, आणि मुमुक्षूचं रूपांतर आत्मरामात. असा तो क्रम आहे. म्हणून कुठेही ब्रह्मज्ञान सांगून मेळ बसत नाही. क्रमशः आपल्याकडे क्रम आहे. हळूहळू डाळे डाळे केवतेने केवेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाके. हे राम आहे. रामचंद्र प्रभू वगैरे भरत वगैरे खेळायचे. 5-6 वर्षाची झाले, 7-8 वर्ष लेकरू 7-8 वर्षाचं झालं तर लूट दूर ठेवीत जाऊ त्याला गुरुग्रही. म्हणजे ते व्यवस्थित त्याला संस्कार. हो, लाड जर केला तर लाडाने मोल नासे, माहेरी लेख नासे. पूर्वीचे लोक म्हणाले तिच्या घरी बरी बघत. झोपडं असं नको. लाडाने मोल नासे, माहेरी मधुर पय पहा. सुंदर दूध आहे पण तक्र योगे विनाशे. ताकाचा एक थेंब जर पडला तर त्याचा काय होतो? हो, म्हणून लेकरावर प्रेम करा, लाड करा, पण इतका लाड नका करू ते मोठं झाल्यावर तुम्हाला झोडीत बसल. त्याच्यावर योग्य संस्कार करा, चांगले संस्कार करा, त्याला गुरुग्रही ठेवा. पूजनीय ब्रह्मलीन साखरे महाराज जे आहेत, त्यांचे आई वडील मी पाहिलेले आहेत. आईची भेट झाली, त्यांच्या आईचे नाव विठाबाई होते. त्यांची भेट झाली. मी म्हणलं महाराजाचं काही, आणि माझी इच्छाच होती की माझा मुलगा महावैष्णव व्हावा. आणि ते साक्षात किसन त्यांचं नाव तर साक्षात कृष्ण परमात्माच प्रगट झाले. आईची इच्छा का घेऊन आई वडील पायी जायचे, पण कधी माझा मुलगा महाराज आहे म्हणून कधी पुढे आले नाही, भाऊ पुढे आले नाही. तिथं आम्ही त्याचे संबंध हे दाखवलेत नाही, संबंध मनात.
लोकाला कुठं सांगायचं देवाचा आणि आपला काय संबंध आहे म्हणून. देवाचा आणि आपला संबंध नाही का तुमच्या लक्षात नाही? नाही, अवघड चाललं ऐकायला. रामाचा आणि आपला संबंध नाही का लक्षात नाही संबंध आहे म्हणून? संबंध आहे ना, तो कधी सोडित नाही त्याचा आपला संबंध आहे. आणि जो आपल्याला कधी सोडित नाही त्याचं नाव राम आहे. तो कधी सोडित नाही. आणि जे तुम्हाला सोडित चाललं त्याला तुम्ही चिटकायचा प्रयत्न करा. शरीर क्षणाक्षणाला, म्हणून शरीर देव नाही, देह देव नाही. देह हे देवप्राप्तीचं साधन आहे का देव? काय येणे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना धारे हिरावडे. जसं आरसा हे चेहरा पाहायचं साधन आहे का आरसा साध्य? आरसा काय साध्य आहे? चेहरा पाहायचीच इच्छा झाली तर काय घ्यायचं? तसं तुम्हाला मी कोण हे कळून घ्यायची इच्छाच झाली तर श्रवण करायचं. श्रवणानं मी कोण हे लक्षात येतं. आहे मी कवन हा करावा विचार. मी कोण आहे बघ. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. येथे माझी सत्यवाचा, येथे माझी सत्यवाचा, येथे माझी सत्यवाचा, येथे माझी सत्यवाचा, येथे माझी सत्यवाचा. देव माझा देवाचा, येथे माझी सत्यवाचा, येथे माझी सत्यवाचा, येथे माझी सत्यवाचा. देव माझा मी देवाचा, येची माझी सत्यवाचा, येची माझी सत्यवाचा, येची माझी सत्यवाचा. मग मी खरा कोणाचा आहे इतक्या पुरतं आलं का तुमच्या लक्षात? असं आमचं शास्त्र सांगतं, साधू संत सांगतात देव माझा आहे. मी जे रडवायला लावतो ते माझं का जिथं रडणंच नाही ते माझं? अखंड आनंदात ठेवतं ते जे रडायला लावतं ते आपल्याला मुलगा माझा वाटतो. तो तुम्हाला रडायला लावित असेल तर माझा, त्याला बाप माझा वाटतो. बाप गेला की ते रडत, तो गेला की हा रडतो. पण आमचा मायबाप येतही नाही तर जातही नाही असं कळून घेत जाव. व्यवहारात व्यवहाराच्या परीने वागत जाव. पण आपला खरा मायबाप येतही नाही तर आपलं कोणी येत जात नाही. आणि जे येतं जातं ते आपलं नाही, माझे कोणीच हो हे लक्षात घेत. माझा काही संबंध नाही. एकदा असा प्रकार घडला काशीमध्ये. तुम्ही होते का आपल्या तत्पुरेचे कार्यक्रमाला? आम्ही गेलो कार्यक्रमाला. मी गेलो, मला टोपी बिपी दिली ती एका नेमकीच, आपले कपडे केले होते पांढरे कपडे. तिथलं त्या पंड्याला असं वाटलं हा पाटील आहे, चांगलं श्रीमंत दिसतो. त्याला काय माहिती आता कपडे दिले मला भिकाऱ्याला, ते घातले मी जोगडे आहे त्याला काय माहिती. बोले हो पटेल इधर आओ. मी गेलो, पटेल गेलो. बोले कुछ माँ बाप के नाम से कोई पिंडदान? पंडित जी मेरे माँ बाप मरते ही नहीं. हाँ, त्याला वाटतं पगला दिसला. हे कैसा दिसता है? बरोबरच आहे. ज्ञानी आणि अज्ञानाचा असा भेद राहणार. कारण अज्ञानाला जे खरं वाटतं ते ज्ञानाला खरं वाटत नाही. ज्ञानाचं जे खरं आहे ते अज्ञानाला, आता दोन्हीचं मेळ बसत. आता पंडितजी होता पण त्याला हे नव्हतं कळायचं. तो म्हणे ऐसा कैसे बात है, दुनिया में तो ऐसा कोई नहीं. बोले मरते रहता, आते रहता, जाते रहता. मैं दुनियादारी की बात ही मेरे सामने मत करो. मी 100 रुपये काढले आणि त्याला दिले, ये ले लो. नहीं बोले 500 रुपये दे दो और सबका उद्धार करो. बोले 500 रुपये.
रामायणाची गरज नाही, भगवद्गीतेची गरज नाही, साधू संताला शरण जायची 500 रुपयातच 500 रुपये में खेळ हो जाता कैसा. अरे उद्धाराला माझं कोणी गेलंच नाही ना, माझं कोणी आलं नाही तर माझी आई गेली नाही, माझा बाप गेला नाही. ऐशी कैसी बात कर तू मेरी बात. खरंच कोणी गेलं नाही. हे व्यवहार स्वप्नातला खेळ आहे आता. कोणी आलं कोणी नाही गेलं. आमचे मायबाप कोणी सांगतो तुम्हाला मी. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, 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 माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. अनाथ नाथ जनार्दन, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, 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 माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. या जगाचा जो नाथ आहे तो आमचा बाप आणि माय आहे. मग तो मरतो, तो मरतो आणि आपला संबंध कोणाशी आहे? तो मरतो का? अरे लौकिक दृष्टीनं करीत जाव, आपलं लावा डोळ्यावर पाणी तर लावीत जाव, अनाथ आणीतही जाव, पाणी गेरी पाणी न सांगता चालू ते आपलं रडतं. जगाकडे जर पाहिलं तर सगळे रडकेच लोक आहेत. कोणी कशा करता रडतं, कोणी कशा करता रडतं. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत, अब्रह्मस्तंभापर्यंत रच्या पुढं डच आहे. सगळे रडकेच सापडते. काहीला लेकरू नाही रडा, काहीला 2-4 लेकरू आहे पण घरातच येऊ देत नाही लेकर रडा. रच्या पुढं ड आहे. काहीला खायला नाही रडा, काहीला काय काय खाव रडा. खराब व्हायला लागलं घरातलं तरी दान धर्म करायची इच्छा नाही. ते खराब झालं की रडा. काहीनं पुरून ठेवलेलं आहे, जायला आले तरी कोणाला सांगायला तयार नाही. मग आता मी चाललो, कसं करू काय करू, आता मी गेल्यावर येईल, घरात काय होईल रडा. लेकरू नाही रडा, लेकर पण सोयीचे नाही रडा. कशा करताय रडते लोक. कोठे काही कोठे काही कोठे काही कोठे काही कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही एक आहे एक आहे एक नाही एक आहे एक आहे एक नाही एक आहे. कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही एक आहे एक नाही एक आहे एक नाही. कोठे काही एक आहे एक नाही एक आहे एक नाही एक आहे
पामर जो वर्ग आहे त्याला अखंड समाधान नाही. तो त्याच्यात परिवर्तन होऊन जर तो भक्त झाला देवाचा आणि त्याला ही महत्वपूर्ण गोष्ट कळाली तर आपला सर्वस्व रामच आहे. राम कधी आपल्याला सोडून येतही नाही. तर असं जर त्याला फक्त समजलं तर रडायचा प्रसंगच तिथे. आपण ज्याला आहे म्हणतो ते काही राहत नाही. खरं सांगू का तुम्हाला, तुमच्याजवळ जे आहे तेच महत्वाचं आहे. तुम्हाला ईश्वरानं जे शरीर दिलं ते आज अमेरिकनचे लोक डोक्यावर घेऊन नाचायला लागले या शब्दाला. साधू संतांच्या ह्या महत्वपूर्ण ते म्हणतात व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन आहे जीवनाचा. खरं म्हणजे तुम्हाला जे शरीर मिळालं हे गॉड गिफ्ट आहे. देवानं दिलेली मोठी देणगी आहे. याच्यापेक्षा देणगी कोणतीच मोठी. अहो भारताचा राष्ट्रपती आहे पण शरीर आहे म्हणून तर नाही. शरीर आधी का राष्ट्रपती आधी? वकील साहेब आधी का शरीर आधी? महत्वाचं वकील पदवी का शरीर? न्यायाधीश आधी का शरीर आधी? अभप महंत गडावरचे महाराज अरे बापा 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 आधी काय? शरीर. आणि मटकाय लागलेत कशा करता? आम्ही MA PhD आहोत. अरे कुणीकडं हे कळून घे बाबा. तेने विन जीवा हो राम आपला आहे. परमात्मा. राम म्हणजे परमात्मा. या जगाचा आधार सर्वाधार त्याचा आपला संबंध आहे. हे गोकुळ अयोध्येतल्या सगळ्या लोकांना कळालं. आणि कळाल्यामुळं त्यांना असं वाटायचं लक्षात आलं हे सगळं येतच. आता आपलं जे येते नाही तर अवध म्हणजे अयोध्या नगरीमध्ये कोणाचा वध होऊ शकत? ही अवधपुरी आहे. ही काय कोणती पुरी आहे? अवध आहे. रामाची पुरी आहे. तिथं सगळे लोक समाधानात. और राम जिथं आहे तिथं समाधानात. हो अस्वलाला समाधान, नळ नीळ जांबुवंत यांना समाधान, वानराला समाधान आणि श्रीमंत म्हणून घेणाऱ्याला समाधान. कशामुळे की तू देवाला जोडल्या गेला नाही. जे नाशिवंत आहे त्याला जर तुमचं मन जोडल्या गेलं तर नाशिवंत काही राहत नाही. मन काय सोयीचं आहे का? घंट्या घंट्याला बदलत. कशाला बदलत? घंट्या घंट्याला मन बदलत. सुंदर पत्नीने म्हणून मन परेशान करत. भेटली सुंदर पत्नी पण सासऱ्यांबरोबर कपडेच केले नाही म्हणत आलं मन इकडं. मन कुणीकडे जाईल घंट्या घंट्याला काही सांगता येत. क्षणात प्रवृत्ती तर क्षणात. म्हणजे नवरदेव काऊन रुसला आणि बोली केली दिले. अरे तुला ती बायको मिळाली हेच महत्वाचं आहे. ती अर्धांगिनी आहे तुझी. ती भोग्य वस्तू नाही. खरं म्हणजे तुमचं स्वरूप जे आहे ते राम सीतेचं स्वरूप आहे. तुम्ही राम स्वरूप आहात. ती माय माऊली सीता. सीता म्हणजे ती तुमची वास्तविक बुद्धी आणि आत्मा दोन. बुद्धीला जर असं कळालं तर खरं वैभव कळालं. एकदा एक नायब तहसीलदार आमच्या परिचित ते नवरा बायकोचं भांडण लागलं. इतक्यात मी गेलो. थोडे थांबले आणि महाराज आता काय सांगू असंच भांडण चाललं. म्हणजे शेजारच्या घरात बऱ्याच दिवसाचा TV आला ना आपल्याने. माय आमचं ऐकत होती. आम्ही विनोदानं म्हणलं माय एवढा मोठा व्हिडिओ आहे TV काय करते? बरं तुला TVचा कारखाना देतो यायला जाऊ म्हणलं तिकडे घेऊन मी ऋषिकेशला. नाही नाही असं कसं ते तर पाहिजे. तेच महत्वाचे. मग जीवनामध्ये पत्नीला पतीच महत्वाचा आहे. याच्यापेक्षा देव कोणता आहे तिला? मालक जो आहे तो गड्यानं असं समजत आपला कोण आहे? देव आहे. त्यानंही त्याची बुद्धी अशी असावी की हा आपल्याला सोडून नाही. हाही देव स्वरूपच आहे असं एक प्रमाण आहे. पितृवचन सेवा हेची विष्णूची महापूजा. मला स्वामी काद गुरुपती स्वामी काद गुरुपती वचन सेवापती वचन सेवापती विष्णोची पूजा पुत्रो वचन सेवा
पितृवचन देवा विश्वदेवा पूजा विश्वदेवा हो, पत्नी जी आहे तिला पतीच देव आहे आणि पत्नी तेवढाच प्रगल्भ आहे. पत्नी आणि मी भिन्न नाही हे पतीने समजून घेतला म्हणून तर राम राया हाय शेते म्हणत बस. वेडे काय ते, पत्नी आणि आम्ही अभिन्न अंग आहोत. पती पत्नीचं अंग कसं आहे, अभिन्न अंग आहे. अरे पती आणि पत्नी मी तुम्हाला सोडून राहणार नाही. सुख दुःख महत्वाचं आहे का तुम्ही महत्वाचे आहेत? पत्नीला पती म्हणून वनवासामध्ये राम सीता झोपडीत त्यांची खोपडी ठिकाण्यावर हे जगाला दाखवून दिलेलं आहे. 14 वर्षाच्या वनवासात राहूनही देखील समाधानात राहता येतं. पती पत्नीचा एक विचार, पती पत्नीचा जर एक विचार असेल तर झोपडीत खोपडी ठिकाण्यावर राहील आणि सगळं जग जरी तुमच्या मालकीचं केलं तरी हाय हाय. म्हणून विवेक महत्वाचा आहे. काय महत्वाचा आहे? विवेक. श्री गुरु आपल्याजवळ काय देतात, कशावर आरूढ करतात? मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष अति आदरू. विवेकावर आरूढ व्हायचं आणि विवेकाद्वारे सारासार कळत असत. आणि तो विवेक तुमच्याजवळ आहे पण सुप्त आहे. यथोचित गुरुला संताला शरणदा तो प्रगट होईल आणि तो प्रगट झाला तर विचारा वाचोनी न पविजे. हो, विवेक प्रगट झाला की कामच. सार अभिप्राय सगळ्या जगाला समाधानात ठेवणारा रामराया निर्गुण निराकार परमात्मा आकाराला आला. गोकुळामध्ये अयोध्येमध्ये 4 भाऊ एकामागे एक रांगायचे. रामराया खूप प्रेम करायची. भावाचे एकमेकावर फार प्रेम. रामाचं लक्ष्मणावर, लक्ष्मणाचं रामावर, भरतावर, त्याचं त्याच्यावरून, त्याचं त्याच्यावरून एकमेकावर काय प्रेम. आता हे 7-8 वर्षाचे झाल्यानंतर गुरुग्रही ठेवले. तिथं गुरुनं त्यांना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपवेद आणि षटकर्म करायचं सगळं शिकवलं. का शिकलेलेच होते. मला येतं असं म्हणले का ते? ऐकूनच घेतलं. मला येतं असं. तुम्हाला जरी पूजा पूर्ण पाठ असली तर त्या बामणाला म्हणत जाऊ नये हे तर मला बी येतं डोळ्याला पण लावायचं नाही. आपलं ऐकून घेत जावं. काही ठिकाणी आपण आपला शहाणपणा मिरवीत जाऊ नाही. गुरुच्या ठिकाणी आपलं कसं लीन असावं. अरे हे रामरायानं दाखवून दिलेलं आहे. सेवा केली राम. 16 वर्षाचे झालेले आहेत हे वेद अध्ययन करीत असताना. विश्वामित्र आलेले आहेत. त्यांच्या यज्ञामध्ये हे दुष्ट राक्षस, राक्षसनी, पिशाचिनी त्रास देऊ लागले. चोर लपंगे लोक यज्ञ विध्वंस करायचा प्रयत्न करू लागले. विश्वामित्र आलेले आहेत आणि दशरथ राजाला विनंती करतात, राजा मला तुझा ज्येष्ठ पुत्र पाहिजे. ज्येष्ठ तुझा पुत्र मद देही दशरथा. पुत्र मद देही दशरथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मद देही दशरथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मद देही दशरथा. यज्ञ रक्षणास योगी तोची सर्वथा. रक्षणास योगी तोची सर्वथा. यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. यज्ञ रक्षणार्थ योग्य तोची सर्वथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मद देही दशरथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मद देही दशरथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मद देही दशरथा. हा ज्येष्ठ मुलगा म्हणजे कोण? रामराया, रामचंद्र प्रभू. ते यज्ञाचं रक्षण करी. डोळ्यातून धारा सुरू झाली. दशरथ राजा शोकमग्न झालेले. अरे माणसानं रडावं तर देवा करता रडत जावं हे दशरथानं दाखवून दिलेलं आहे. मला राज्याचं महत्व नाही. हे काय रडत जावं? पोरं नाही, लेकरं नाही, ढोरं नाही, गुरं नाही, खायला नाही, याच्या करता रडत जाऊ नये.
रडायचं झालं या देहात येऊन तर कोणाकरता रडत जाव? देवाकरता रडत जाव. प्रसंग आला तरच. रडायचंच प्रसंग आला तर कशाकरता रडत जाव? देवाकरता रडत जाव. तुम्ही इकडे किती रडत बसले तर काय भेटलं तुम्हाला आतापर्यंत संसारात? देवाजवळ रडा. देव असं देईल तुम्हाला की त्याला चोरही हात लावणार नाही, आणि चोरानं हात लावला तर चोर चोरच राहणार नाही. असं रामायण आहे. हो, एक महार डाकू होता, वाल्या नावाचा महार डाकू. माणसं मारायचा. विद्वान विद्वान लोक, बाकी तर त्यानं काही गणती धरले नाही, पण जे विद्वान प्रतिष्ठित जगमान्य असणारे मारून टाकायचा. मग उरी असते ना फोडणी द्यायची, एक मारला किती टाकायचे, असे 7 रांजण भरले. परेशान झालं असतं तुमचं कोर्ट, काय सजा द्यावं याला आता. 7 रांजण म्हणजे काय साधी गोष्ट? इतके माणसं त्यानं मारले. एका राजनात किती असेल सजावर? किती मर्डर आहे ते? एवढं प्रकरण बीडचं तरी आहे. अजूनही मेळ बसत. हो, किती कमाल आहे. आता इतके त्यांना माणसं मारले, किती सुस्त असेल, किती पापी जगाच्या दृष्टीने. त्याला संत भेटले. संतानं सांगितलं की एक करतो आता, मला मारायचं तर मार, मला ते ईश्वर आहे, मला त्याचं काही महत्व नाही, पण तू एक कर, तुझ्या घरी जाऊन विचार बायकाला पोरायला तुझ्या ह्याच्यात हे वाटेकरी होते का? तो घरी गेला आणि मी जे हे पाप करतो याच्यात तुम्ही वाटेकरी आहे का? त्यांनी सांगितलं पाप कर, पुण्य कर, कलेक्टर होय, बॅरिस्टर होय, लांडी लपाटीनं होईन, पण आणून खाऊ घाल. आम्ही तो आणलेल्या याच्यात वाटेकरी हो. बापानं लांडी लबाडी केली, कसं धन गोळा केलं याच्यात भाऊ भाऊ वाटेकरी होते, पण बापाचं काय होईल, नरकाला चालला का स्वर्गाला चालला याचा वाटा घ्यायला कोणी तयार नाही. कोण कोणा करताय? त्या बायकोनं सांगितलं म्हणे माझं काम फक्त तुम्ही आणायचं आणि खाऊ घालायचं, मी काही त्याची वाटेकरी नाही. मुलानं सांगितलं आम्ही त्याचे वाटेकरी, जैसा कर्म करेगा प्राणी जो करील त्याला भोगावा. पश्चाताप झाला, नारदाला साष्टांग नमस्कार केला आणि संत रूपी नारदानं त्याला सांगितलं तू रामाचा जप कर. हे रामायण आहे. तर त्याला राम शब्दच येत नव्हता, त्यानं माणसंच मारले ना, मरा मरा म्हणता म्हणता राम राम झाला. त्याच्यावर वारुळ, वाल्मिक म्हणते वारुळाला, काय म्हणते, त्याचं नाव वाल्मिक ऋषी पडलं. त्याचं सगळं पाप तर नष्ट झालंच झालं, पण तो साधा राहिला नाही, तो वाल्मिक ऋषी झाला. एवढ्यावर थांबला नाही, तर राम जन्माला यायच्या आधी रामायण लिहिलं त्याने. इले रामायण रामा रामा इले रामायण इले रामायण रामा रामायण रामाजी, केल रामायण रामाजी, केल रामायण रामाजी. रामचंद्र प्रभू प्रगट व्हायच्या आधी रामायण लिहिलं, आणि त्यानं जसं लिहिलं तसं रामानं वागवून दाखवलं, तशी भूमिका वठवली, तसं पात्र केलं. हे रामायण. महापाप्यातील पापी, दुष्टातील दुष्ट, त्याची दुष्टवृत्ती नष्ट झाली आणि तो ब्रह्मपदावर आरूढ झाला, साधू पदावर आरूढ झाला. नारदानं काय केलं, आपणासारी जे संत मातीचं सोनं करीत त्याच्या अंगावर वारू झालं, म्हणजे काय झालं, तो मातीरूप देह झाला त्याचा. त्या मातीच्या देहाला तो मी समजू लागला वारुळाला. त्या वारुळाला काय समजू लागला, तसं असं समजा देह एक वारुळच आहे आणि ते मी नाही, असं समजणं म्हणजे बोल, त्याला मी समजणं म्हणजे मती मातीत गेली. कशात गेली? मती कशात गेली आपली? देहो हम ब्रह्मास्मी. हो,
एवढा चिंतनाचा भाग आहे. असं वाल्मिक ऋषी महापापेतील पापी तुका म्हणे पहा पातके होती जीवनमुक्त ह्या मंत्रे. दशरथ राजा रडू लागले. लोक मग्न झाले. माझ्या रामाला नाही, मी येतो म्हणे स्वतः. विश्वामित्र म्हणतात नाही राजा, मला कोण पाहिजे? इवन वॉन्टेड टू राम, नो दी अदर. दुसरा मला चालणार नाही, मला कोण पाहिजे? फक्त राम पाहिजे. वशिष्ठ आले तिथं. वशिष्ठाला साष्टांग नमस्कार केला दशरथ राजा. राजाला सांगितलं राजा तुझं बरं भाग्य आहे, पाठव. राम लक्ष्मण विश्वामित्राबरोबर गेलेले आहेत. वाटेनं चालताना एक त्राटिका भेटली. त्या त्राटिकेचाही देखील वध रामानं, कारण त्राटिका म्हणजे माया. पहिल्यांदा आपल्याला मायाचं काय करायचं? माया हे झाली की बाकी सगळं जाते. माया नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा मायाचा आपल्याला माया नष्ट करायची. याचा अर्थ काय? या आहे का नाही हे पाहिजे. दोनच काठ्यात पडत दोरीवरचा सर्प निघाला म्हणून एका गावात आरडाओरड झाली. वाद झाला त्या माणसाला. दोरीवर काय गाव झालं ना पळत. कोणी कोरहाडीन कोदार घ्या, कोबरा असल, एक लायऱ्या असल, सगळेच पळत आले. हिंमत तर कोणाची होईना पण काठ्या घेऊन आली. हल्ल्यासारखं दिसलं की बाघ पळायला तर कोणते गुडघे फोट, कोणाचं तोंड. परेशान झाली. तितक्यात एक माणूस आला. अरे म्हणे झालं काय? म्हणे सरपट निघलं मोठं, त्याला मारायचं. अरे सरपट आहे म्हणे, ते दोरखंड आहे. वाकडं तिकडं पडलेलं काय? दोरखंड आहे ते. पण एवढं बंड केलं आणि पडले. खऱ्या सर्पाला घाबरून पडले का लटक्या? होता का सर्प तिथं का भ्रम होता? कुठं त्या गोष्टीत तर आपल्याला बिंबून घ्यायचं हे भ्रम है सबसे बडा आजार हो गए बडे बडे बेजार. सारा अभिप्राय त्राटिका मारली हे उपलक्षात आहे. आपल्याला कोणती त्राटिका मारायची? आपल्याला माया नुरे जेव्हा विश्वब्रह्म होईल हो आपल्याला माया नष्ट करायची. हे झालंय प्रकरण. तिथं गेले, नमस्कार केला येत नाही देव त्याला. राम लक्ष्मण आणि यज्ञाच्या महाद्वारा पुढे उभे राहिले. राक्षसाला सगळ्याला जो येईल त्याला निपांत केलंय. यज्ञाची सांगता झाली. विश्वामित्राला मिथिला नगरीतून पत्र आलं. तशात पत्रिका आली. परमपूज्य प्रातस्मरणीय विद्वत वर्य गुरुवर्य, आपण माझ्या आवडत्या मुलीच्या स्वयंवराला या. माझी एकुलती एक मुलगी आवडते. तसं त्यांना 3 मुली होत्या. त्या मुलीवर प्रेम कसं की त्यांची मुलगी नव्हती सीता, ती जमिनीतून प्रगट झाली होती. पण पालन कोणी केलं? जनक राजाने केलं. पुत्री ते प्रेम करायचे. माझ्या मुलीच्या याला या. विश्वामित्र विचारतात रामरायाला, तुम्ही दोघं कसं काय करतात? थांबता का माझ्या बरोबर येतात? आम्ही तर म्हणलो असतो आम्ही देशमुख पत्रिका देत काय. कोणी देशमुख, कोणी देशपांडे, कोणी सर देशपांडे, पाहायचं काम. महाराज लोक सुद्धा असे गेले तर म्हणते बोललंच पाठवून महाराजांनी कसं काय. इथं कशाला बनवणं येड्या? इथं बोलवायची गरज नाही पाहिजे कोणालाही. इथं न बोलाविता यावी. तुका म्हणे तया ठाया न वाचारिता. हो तिथं जायला पाहिजे. रामराय आहे ते. लक्ष्मण जी उठले, रामजी उठले आणि विश्वामित्रजीला साष्टांग नमस्कार केला. म्हणे जिथं गुरु तिथं आम्ही राहणार. कारण गुरुला सोडून शिष्य, शिष्य आणि गुरु शब्द दोन आहे पण वास्तविक एकच रूप आहे दोघांचं आपलं. आम्ही निघाले राम लक्ष्मण. ते वाटेत एक शापित महिला पडलेली होती. अहिल्या शिळा राघवे मुक्त. काय उद्धार केला आणि जनक नगरीत पोहोचलेले आहेत. त्यांना उतरण्याकरता एक निवास दिलेला आहे. त्या निवासस्थानी ते थांबलेले आहेत. राम लक्ष्मण आणि श्री गुरु विश्वामित्र त्यांचे गुरुवर्य थांबलेले आहेत. आता सकाळीच मंडपात यायचं. एक आठ होती स्वयंवराची. भगवान शंकराचं जे धनुष्य आहे त्याला कुठेतरी प्रत्यंचा लावील आणि त्याचे 2 तुकडे करील. त्याला माझी प्रिय कन्या आवडते तिला माळ घालील.
सगळे मंडपात आलेले आहेत, राजे रजवाडे जमलेले आहेत, माय बहिणी सगळ्या शुभेच्छा देण्याकरता, आशीर्वाद देण्याकरता सगळे जमले तिथं. वरून एक विमान चाललं होतं. त्यानं विमान बाजूला उतरवलं आणि जनक राजाच्या एका सेवकाला विचारलं, अरे बाबा इथं लोक का जमले? तर तो सेवक म्हणतो, इथं विदेही राजाची जी कन्या आहे तिथेला वैदेही असं नाव पण आहे. विदेही विदेही आहे, ती पण विदेही आहे. विदेही म्हणजे काय? हे ह्याला सोडून राहणं कधी मी नाही असा निश्चय करणं. विदेही म्हणजे काय? भोवळ फिरणं, बंबम करीत फिरणं, त्याला लोक म्हणते त्याला लई देवाच येडो. समजा सोडलं त्यानं देवच भेटलं त्याला आणि तो देवच झाला ना. अरे मग जर इतकं सोपं असतं तुम्ही कसे काय चिटकून बसले? सगळे गावच भोंगळे झाले असते ना. काही घरदार सोडायचं का नीट कळून घ्यायचं, नीट समजून विवेकाद्वारे ही गोष्ट लक्षात. बंबम करीत फिरायचं नाही, लेकरा बाळाला अंतरायचं नाही, कोणाला रडायला लावायचं. ते बोध कशाचा आला? तो घरदार सोडून राहत चालला तर ते जर रडत असतील तर त्याला कुठे ज्ञानी म्हणायचं काय? अरे ज्ञानी रडणाऱ्याला हसवायला लावतो, खरं कळून देतो का? असं काही शोक ढोंग करीत असतो, त्याच्यात तो पडत नाही. याचा त्याचा काही संबंध. हा अभिमानी दशानन लंकाधिपती मला का नाही बोलावलं? मग ते शेवट हुशार होता. कोण? तो म्हणे महाराज पहिली पत्रिका माझ्या हातात. ते काय असं दुसरीकडचं थोडंच होतं काही भ्रांताकडचं. ते जनक राजाचा शिष्य होता, तो साधा होता का? अरे जनक राजाकडे संन्यासी सुद्धा मोकळे झाले. संन्यासी म्हणून घेणाऱ्याला सुद्धा बोध केला. गृहस्थाश्रमी असूनही त्यांनी गृहस्थाश्रमाचे संन्यासाचा बोधाचा काही संबंध नाही. बाह्य वेशाचा काही इथे संबंध. वास्तविकता कळून घेणं अतिशय महत्वाचं आहे, हे कळायला पाहिजे. आता हुशार होता जनता तसं. ते म्हणे काही काळजी करू चला, मी पत्रिका तुम्हाला पाठवली. कोणाजवळ दिली? म्हणे 36-33 कोटी देव तुमचे सेवक, महादेव तुमचा सेवक, गणपती तुमचा सेवक, समुद्रदेव तुमचा. मग मी समुद्रदेवाला सांगितलं की राजाधिराज लंकेश्वराला ही पत्रिका पोहोचली. त्यांना ओळखलं. एप्रिल फूल पदार्थ. आज काय तारीख आहे? हा, एप्रिल फूल केलं गड्या आपल्याला. विचार होता काही साधा नव्हता. त्यानं विचार केला की अवघड आहे. तितक्यात जनक राजा, आपला शत्रू जरी आपल्या घरी आला तर येण्यासारखं कशाला कोण टाकायला. अतिथी देव, त्याचा सत्कार करायचा. आपल्या चित्तात शत्रू मित्र भाव तर नाहीच नसावं. आणि जर नसल्यानंतर तो आपल्याला शत्रू समजे नका, तो आपल्याला देहदृष्टीनं पाहिजे का, पण आपण त्याचा अनादर करायचा. या त्याचा पाणी द्या, काय तो त्याचं करायचं. विचारणं आपलं कर्तव्य आहे. हे गृहस्थाश्रमी असं जनक राजानं आदरातिथ्य केलं, आणून बसवलंय. आता सकाळी स्नान सध्या करून राम लक्ष्मण आणि मित्र यजन यजन अध्ययन अध्यापन दान आणि हे षटकर्म आहे. हे षटकर्म करून ते तयार झाले. मग स्वयंवराच्या ठिकाणी आणलेलं आहे. धनुष्य आहे. आठ जर काय असेल ते त्याला प्रोटोकॉल प्रोसिजर काय याचे जो 2 तुकडे करील एक अक्षरार्धात, त्याला माझी प्रिय कन्या माळ झाली. दोन्ही उठा. बरेच राजे आले होते जवळपासचे राजे रजवाडे. आताच घाबरले. कसं उचललं कसं बोलल्या शाही कोणीच उठ ना. एक जण उठलाच बाबा आपला मंदोदरीचा पती. नाही कळलं तुम्हाला? मंदोदरीचा पती. थोडंफार त्यांना श्रवण केलं त्याच्या लक्षात येईल. लंकेचा राजा रावण उठला, अभिमानी, सगळ्याकडे आता गर्विष्ठ पाहू लागला. डोळे बघावे तिथं गेला. धनुष्य उचलायला गेला तर खालीच पडला, रक्तच मोकू लागला. अभिमान खालीच झाला आणि येऊन बसला आपला खाली मान घालून. आता तर कोणीच उठत नाही. त्याचा कार्यक्रमाला मी आठवतो. कारण ते पैलवान कुस्ती लावायचा माझ्याकडे काम होतं जालन्याला.
एक पैलवान हैदराबादहून आला होता एक कोल्हापूर. हैदराबादहून जो आला होता त्याची मान अशी होती. आता पाहिलं त्याच्याशी कोणी हात घ्यायला तयार. आणि पिढी पिढी जेव्हा घोडा आला आपला त्यानं पटका काढला एकटा काम जवळ घ्यायला लंगोट वगैरे कसावला नमस्कार केला मला केला सगळ्याला त्याला हात होते आणि त्याच्या हातात हात घेतला. 5 मिनिटातच लंबा केला ना काय पडलं ते खोड. ते बाकीचे म्हणतात का हो आता तुम्ही नाही आपण पाहायला आलो काय हिंमत होईना ना कोणाची आता. त्याला शिवाय द्यायला लागले त्याचे भाऊ 4-5 जण भाऊ आणि त्याचे मित्र बोले महाराज यार मला शिव्या नका देऊ होत असतं. त्याला डाव माहित नव्हता म्हणून किती श्रीमंत असा किती ज्ञानी असा किती 14 विद्या 64 कळा किती मोठे महाराज असा मग डावही कळायला पाहिजे. हाती आला वर्म कळायला पाहिजे माणसाला काय हुशार होता. आला पुढं माझ्या पाया पडला. कोई नहीं बोले मैं रोज मजूरी करता बोले बासी बीसी खाते रहता बोले लेकिन रोज अगर है शौक तालीम का तो हरदम जोर लगाते मैं रोज जोर लगाता बस बस उसकी मर्जी. नम्र अरे हनुमंताचं गुरु पुस्तक वाढलं त्याच्यात त्याला शिवाय द्यायला लागले. त्याच्या भावाला बोलू नका नाही जी बोले महाराज म्हणजे रांजणात तूप टाकायचं रांजण डेरा नाही आणि त्याच्यात अंजीर बाटकी बांधलेल्या गोऱ्यासारखं म्हणे महाराजाला खाऊ घातलं. 4 महिने ते नुसतं शरीर पोचलं म्हणे आनंद पडला मॅम होत त्याचं काय नाही त्याला बोलू नका. मॅल ते खाण्या पिण्यावरही नसतं ते वर्म असतं का म्हणे मदत कळले त्याचे वर्म जे जे कर्म धर्म नाश होत. तसं रावण पडल्यावर येते राजा होत ते धनुष्यबाण मोडायला कोणी विश्वामित्रानं प्रभू श्रीरामचंद्राकडे नजर दिली आणि म्हणतात बा श्रीरामचंद्र उठा. तसे उठले नाही विश्वामित्राला साठतात नमस्कार केला. काय नम्रता आहे. वास्तविक गुरुनाम गुरु हेच आहे. शिष्याची भूमिका कशी वटवली मी शिष्य आहे आणि ती भूमिका कशी वटवली त्याचं इथे आहे. विश्वामित्र माझा आहे माझा शिष्य असं नाही. हे माझे कोण आहेत गुरु आहेत. किती नम्रता आहे अशी नम्रता आहे. साष्टांग नमस्कार केला. जनक राजाला साष्टांग नमस्कार केला. वडीलधाऱ्या माणसाला नमस्कार केला. माता भगिनीला अभिवादन केलं सगळ्याला आणि धनुष्य दिलेलं त्यालाही साष्टांग नमस्कार केला आमच्या प्रभूनं. आणि डोळ्याची पापणी खालीवर होती नाही तो कडेल कन 2 तुकडे गेले. सियावर रामचंद्र भगवान की जय. भगवान की जय. मातोश्री सीताला आनंद वाटला. कसा वाटला सगळ्याला आनंद झाला. योग्य वर झालं त्याच्याकडे तिकडे झालं सगळे गेले. आता विवाहस्थळी आलेले आहेत देवराच्या ठिकाणी आलेले आहेत. पण रामराय आता बोहल्यावर चढून नवरदेव कशावर यायला पाहिजे येईन म्हणजे रुसला काय नवरदेव ते असं तुमच्या आमच्यासारखा नवरदेव तो कशा करता रुसला माहिती का तुम्हाला. माझी आजी घरी आहे माझी आई वडील ते काय वन डे संडे लग्न आहे काय ते कुठून काढलं कोण ठोके. अरे खर्च साधारणच करा ना तुम्ही. कोण म्हणतं एवढं बांधलेलं इथं एवढं लग्न करा. मी सांगतो पीर कल्याणच्या लोकांना एवढं फुकट लावून द्यावं. त्याला काय खर्च येतो रे. डिंगड्यांगला नाही खर्च येत का तिथं. आणि असे वराड घेऊन जाते तर काही काही ठिकाणी त्या वराड्या सगट गाव गाव ते पिंड मारायला ते नवरदेवा सगट ठोकून पाठवून देते. दुसरा जे नातेवाईक घरचे लग्न करते असं आज हे कुठं लग्न आहे गे ते काय चाललं आपला. अरे लग्नात आजी पाहिजे आजोबा जिवंत असेल तर ते पाहिजे गावातील वरिष्ठ माणसं त्यांच्या आशीर्वादाची काय आपल्याला हे आमचं शास्त्र सांगत. तिथे एक मानाच्या चिरघोटानं काय होणार त्या आजीच्या त्याला मानाचा बोळा म्हणतो. चिरघोट म्हणजे मानाचा एक त्याला द्या ना तुम्ही काय बिघडत. इथं अनाठाई खर्च होतो. अनाठाई झालेला खर्च इतक्यात लावा. थोडक्यात लग्न लावल्या जातं. सगळे गावही प्रेमानं येतो.
गावात जर कोणाच्या आढ्या जर मनात नसत्याल तर ते सगळे तिथं येणार. गरीब श्रीमंत असा भेदभाव असेल तर ते कोणी येणार नाही. पण जर खरंच रामरायाच्या कृपा पात्र गाव असेल तर गरीबाच्या मुलीचं लग्न लावून वाट लावून देईल. माझी मुलगी खायला आपल्याला भेटो हे रामाच्या पात्रतेचं काय म्हणायचंय, अरे ती माझी मुलगी आपल्याला खायला भेटो अशी समज आपल्यात येणं ही रामरायाची काय कृपा आहे. पूर्वी असंच होतं, गरीबाची मुलगी असली तर गावातले शहाणे माणसं जमायचे आणि ते लग्न लावून उरलं तर थोडंफार प्रेमानं राहायचं. असं होतं. काय प्रेम आहे. आता एका गावात आधा महाराजे पण एकमेकाकडे पाहत चाललो मुलीकडं. नुसतं पाठांतर करून महाराज व्हायचं का गाठच जायला पाहिजे. आणि भला गेला पाठ, गाथा गेला पाठ आणि तशीच राहिली गाठ. कसं बोल रे जमल का शिंदे महाराज? सांगा बाबा सावध राहा बरं. हो गाठ पाच जा कधी कधी आहे का नाही. कॅन्सरची गाठ बरी आहे पण अज्ञानाची गाठ फार होईल. अविद्याची गाठ, अरे ती गाठ निवारण करणार रामायण. याच्याकरता रामायण ऐकायचं. दिवस करमणूक मजा, रावणाला मारलं सीता तर नेली, ती दृष्टांत आहेत, ती लीला आहे रामाची. रामाला वनवास आहे तर एवढ्या वनवासातही देखील चित्त डगमगत नाही हे दाखवून दिलं. अरे सगळ्याचं वनवास नीट करणारा, सगळ्याचं संकट अरिष्ट नीट करणारा राम, त्याला वनवास कसा असो असं मला विचार करायचा ना थोडा. मग दाखवून दिलं इतक्या विपन्न अवस्थेत सुद्धा आपलं चित्त स्थिर करता येतं, आपलं ध्येय गाठता येतं. त्याला गरिबी श्रीमंती काय करायची, फक्त देह पाहिजे आणि तो देह व्यवस्थित पाहिजे. वराळ्याच्या गोळ्या कमी पाहिजे त्याला, नकोच नकोच. अरे काय काही काही लोक खासदार आमदार आज वेतन पडलेले आहेत, दवाखान्यात पडले, तिथं त्याला भेटीला कोणी गेलं तर ते बसली थांबली. इथं होतं कुठे गेलं, इथं होतं इथं गेलं. त्याच्यापेक्षा तुम्ही गरीब श्रेष्ठ आहे. आणि श्रेष्ठ असून पुन्हा इथं रामायणाला आलेले आहेत. पुन्हा तुम्हाला कंटाळा नाही, आता किती तास रामायण चालतं याचा विचार तुम्ही करायला तयार नाही. एकाग्रतेने तुम्ही रामायण ऐकलं. आणि तुमच्या गावात असा हिरा जन्माला आला वकील बिचारा, त्याला हे वळण लागावं नाही तर वकील वारकरी होणं अवघड रे बाबा. इथे जास्त वकील नाही म्हणून बोलणं चालतं. वकील आमचं ऐकत हो, वकील डॉक्टर बॅरिस्टर वकील होणं अवघडच आहे. अहो साधा चपराशी असला तुम्हाला काय समजतो. माणसाचा अहंकाराचं बेंड लवकर, आणि ते बेंड आहे किंवा नाही ही गोष्ट वेगळी, पण भ्रमाचं बेंडच त्याला त्रास देतो. दोरीवरचा सर्प त्रास देतो का सर्प आहे हे चिंतात हे त्रास, सर्प आहे हे त्रास देत. रामायण जे आहे ते तुमचा भ्रम घालवित, तुमचा संशय घालवित, संशयापासून दूर. माझे सगळे घरी आहे अयोध्येत आणि मी कसं काय लग्नाला पावल्यावर उभा राहू. सगळे आणण्यात आले, सगळे आले. तिथं काय राजा बोले दल आले, दशरथ राजा वशिष्ठ सगळे आले. तरी रामराया म्हणजे रामप्रभू पावल्यावर उभं राहायला तयार. आणि आता का उभं राहत नाही प्रभू, माझे 3 भाऊ अजून लग्न, मला लाज वाटायला पाहिजे, कसा उभा राहू. काय प्रेम आहे. तिथं तर आपण म्हणून घ्या साधून आपलं दादावाला भूत कोंडाळ्याला राजी. अरे चाललो कुणीकडे आपण, माझ्या भावाचं लग्न झालं, त्यांची सोयरीक होईल, त्यांचं लग्न माझे डोळ्या देखत मी पाहिलं तेव्हा मी पावल्यावर. जनक राजा अधिकारी त्यांनी ओळखलं. त्यांना 3 मुली होत्या, एक लक्ष्मणाला भरताला आणि शत्रुघ्नाला देण्यात आली. आता रामराय सज्ज झालेले, आता स्वयंवर होणार आहे. अत्तर पडणार त्याला कोणीतरी काढून द्या. टाळी लागल्याशिवाय तुम्हाला जेवण नाही. आधी जेव घालते लोक ते पळून.
तोपर्यंत आधी प्रार्थना करा, भेटू माता वगैरे असं ते म्हणा. लग्नाच्या पूर्वी गणपतीचं स्तवन वगैरे असं काही करा. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धो च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव अंतर्पण करा. चला, मुलीचे मामा मुलीला घेऊन या, मुलाचे मामा मुलाला घेऊन. याच्यात कोणी दिसत नाही नातेवाईक. हो म्हणा गणपती प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्वारुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंताक्लेश दुःख दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी हे रंभा गजनायका गजमुखा गदा बहु तोष विशुभ मंगल सावधान. म्हणा म्हणा. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महाशूर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जलगे समुद्र सरिता पूर्या सदा मंगलम उदुर्यशोम भवन्तु सावधा. वाजती चौघडा जन गाती आनंदान टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान. आराम सीतेचा सोहळा देवताने केली दाती जनताने केली पूजा
अक्षदा प्रेमानं शुभ या कुंदे तू तुषार धवला या शुभवंद्रा या वीणावर दंड मंडित या श्वेत पद्मातला या ब्रह्म्याच्युत शंकर प्रभूतिभिः देवी सदा वंदिता तावापातु सरस्वती भगवती निशेष पुर्यात सदा मंगलम् शुभ मंगल सावला मला शुभ मंगल सावला राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कवनासिम्या देई जे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर्पू मने रुक्मी पुत्र वडील त्यासी पुसले पुर्यात सदा मंगलम् शुभ मंगल सावधान. पूर्वी गावातला जो ब्राह्मण असायचा तो ब्राह्मण बाबडा जरी असला तरी पहिला मान ते विद्वान बाहेरून आले ब्राह्मण कोणाला द्यायचे, अरे याला द्या. तसं माझ्या ध्यानात आलं की आपल्या वयानं लहान ब्राह्मण जरी असला तो राहिला ना अजून हे असं बारकाव्यानं तसं तुमच्या मनात काही नाही, पण घाई गर्दी करीत जाऊ नये. महत्वाचाच ब्राह्मण राहिला ना, हो असं लक्ष ठेवीत जाऊ आणि सगळ्यांना पान देत जाऊ, म्हणजे मजाच मजा आहे. आता आली लग्न चुकलं ग मग पनवरा येऊन या वागरा मुयोते मधुपर्क पूजन करा दोघे करावी उभी वादंती बहुकल बलान करणे कुर्यात सदा मंगल शुभ मंगल निनंद देवता मधुवर्यो शुभं भवतु. उमा महेश्वर चिंतन ग्रामदेवता चिंतन सुमुहूर्त वादंत्री सावचिंतन
रामचंद्र भगवान की जय. तुम्ही सगळे भाग्यवान आहात. तर शिवशक्तीचं मिलन झालेलं आहे. राम सीतेचा विवाह म्हणजे शिव शक्तीचं मिलन आहे. आणि आपल्या बुद्धीचा आणि देवाचा संबंध हे ध्यानात येणं म्हणजे आपलंही लग्न देवाशी लागलेलं आहे असं लक्षात. लगन ऐसी लागी लग्न मेरा हो गई हो. हे लग्न फार महत्वाचं आहे. त्या लग्नामध्ये भोळा भाबडा मामा का असं तो नाही आला तर आपल्या हिंदू धर्मात लग्न थांबल्या जातं. मामा भोळा भाबडा जरी असला तर पाठीमाग मामा लागतोच. इथं तर खरं म्हणजे खरं कळून घ्यायकरता ब्रह्मानंदे टाळी लागण्याकरता ब्रह्मानंदे लागली म्हणजे आपला आणि परमेश्वराचा काय संबंध. ही ब्रह्मानंदे टाळी आहे. याला संत रूपी ब्राह्मणाची नितांत गरज. आणि ही टाळी लागलेली आहे. तुमच्याही हृदय आकाशात उजेडलेलं असेल मला असं वाटतं. उजेडलं ना थोडं थोडं उली उली. माझं तर असं म्हणणं आहे 7 दिवसात पहाटच फुटावं. गुरुवचनी फुटली पहाट फुटली म्हणजे चांगलं दिसू लागतं. स्पष्ट दिसावं. आजचा प्रसंग म्हणजे आपण रामसीतेच्या स्वयंवराचे साक्षीदार आहात. आज आपण इथं थांबणार आहोत. उद्याचा कार्यक्रम काय काय नाही नंतर देव धर्म कुलाचार सगळं होणार आहे. आणि आणखीन पुढचा कार्यक्रम आपल्या कानावर येणारच. हरे नमः हरे नमः श्याम रामचंद्र भगवान की जय. आज या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य डॉक्टर भगवान बाबा आनंदगडकर पूज्य बाबांच्या मुखातून प्रथम दिनी सुंदर असणारी श्रीराम कथा संपन्न झालेली आहे. सर्व गावकरी मंडळींच्या वतीने तसेच आपल्या या पवनसूत हनुमान संस्थान श्रीराम मंदिर आपल्या या संस्थांच्या वतीने बाबांचे खूप खूप आभार. बाबांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. तसेच उद्याची कथा ठीक 3 वाजता प्रारंभ होईल. सर्व श्रोते मंडळींना विनंती. बाबांनी सांगितलं थोडंफार वेळेनुसार बदल सुद्धा होऊ शकतो. पण सर्वांना विनंती 3चा वेळ असल्यामुळे सर्वांनी 3 वाजेपर्यंत इथं मंदिरात हजर राहायचं. एखाद्या 4 पण वाजू शकते पण 3 वाजता सर्वांनी हजर राहायचं ही सर्वांना विनंती. तसेच अखंड रामजप या ठिकाणी चालू राहील. याची सुद्धा सर्व माता भगिनींनी दक्षता घ्यायची. चला घ्या आरती. तरीही गणपती जेवण रामाची